मित्र हा जो समोर बैल दिसतोय ह्याचं नाव कृष्ण आहे. आता आपण आहे श्री क्षेत्र मयुरीशेर देवस्थान मोरगाव येथे आणि हा बैल आहे अभि तावरे पाटील मोरगाव आणि शंतू नसे त्यांचा कृष्णा. तर हा खोंड आता सध्या चर्चेत आहे आणि त्या दिवशी फायनल झाल्यानंतर जराशी उशीर झाला, गाडी सुटून लांबपर्यंत गेली, त्यामुळं कृष्णाची आपल्याला मुलाखत घेता आली नाही, म्हणून आपण खास आता मुलाखत घेतो एक 4 दिवसानंतर. तर आपण संपूर्ण कृष्णाविषयी आणि संपूर्ण टीमविषयी जाणून घेऊया. तर आपल्याबरोबर नियोजन करते संदीप नेवसे. नमस्ते संदीप शेठ. परवा मैदान झालं ज्यावेळेस जोगवडीला, त्याच्यावेळेस तुम्ही फायनलला गाडी गोलालाच राहिली कृष्णा आणि रुद्राची, परंतु गाडी लांब गेली पळत आणि त्यामुळं आपल्याला मुलाखत घेता आली नाही. हा, तर मला ते सांगा गाडी किती लांब सापडली तुम्हाला? गाडी कमीत कमी 5 किलोमीटर गाडी गेली. हां, चिखलात राहणार. हां, जवळजवळ 60-70 पोरं गाडी मागं होती. हां, गाडी कोणाला नाही गावली. शेवटी एका ऊसाच्या कडेला एक आमचा मुलगा होता भरत तावरे यांचा चिरंजीव, हां, त्याला गाडी दिसली. दुसरी 2 मित्र होती जेजुरी साईडची, त्यांना हाका मारली. हां, मग त्यानंतर गाडी गावली. मी छकड्यात उडी टाकली, पण वासरू कसंच ऐका ना, दोन्ही हाताने ओढून. हां, तो रुद्र बैल थांबायचा, पण ते वासरू ऐकतच नव्हतं पूर्णपणे. नाही करून कसं जवळ 10-12 तिथली येडं घातलं. त्यानंतर गाडी जी थांबल्यानंतर वासराला म्हणजे दम हा विषयच नव्हता, दमच नव्हता लागत अजिबातच. ती गाडी धरून परत ज्यावेळेस ग्राउंडवर येईपर्यंत मैदानात एकही माणूस नाही राहिला. माझा शर्ट बिर्ट फाटला होता. मी डायरेक्ट इकडले इकडे डायरेक्ट गरज घातलं, म्हणलं आपला फाटलाय इकडं पुढं बक्षीस घ्यायला फायनलच्या टायमिंगला, म्हणलं नकोच राहिलं. वासरू लयच कावार आहे. लय कावर म्हणजे असं कावर आहे. आता कोणी म्हणायचं नाही माझा लय पळतो, जेव्हा म्हणत असताना माझा लयच बैल पळते, त्याने फक्त एकदा ह्याच्या गळ्यात घालायचं, कुणाचं किती पळतो तेवढंच सांगायचं. वासरू दोन्ही खांदे पब्लिक. बर, आत्तापर्यंत जेवढी बैल घातले, टोटल जेवढी जी बैल घातलेत ना आत्तापर्यंत, हां, सगळ्या बैलांना वाढून पळावले आणि प्रत्येक मैदानाची घडी होय वासरू अजिबात आजपर्यंत कमीच पळलं नाही. बरं, आता काय होतं, तुम्ही म्हटला वाढीव पळते कमी पळत नाही, पण तुम्ही जसं म्हणता असं प्रत्येक बैल मालक म्हणतो की माझाच लय पळतून मग तुम्ही हाय तुमचा म्हणून म्हणताय का बाबा जास्त पळते? नाही तसं नाही. वासरू म्हणजे जाती कुठेला बघा, वासरू पूर्णपणे वाबरे. हां, वासरू म्हणजे कसलाही बैल घाला तुम्ही, दिवशी रुद्रा घातला सगळ्यांना माहिती, ऑनलाईन लाईव्हमुळे तर सगळं दिसतं. त्यामुळं आता खोटं बोलायचा काही विषयच राहिला नाही. लाईव्ह कळते ना कोण किती पळते. बरं, आता वासरू दाते कसं झाले? आता दुसरं आहे तसं छोटंच वासरू आहे पण लवकर दात पाडला म्हणायला. लवकर दात पाडला. हां, दुसरं नुकतंच झालं. आणि आता त्या दिवशी आपण बिनजोड केली जोगोडीच्या मैदानात 22-11 सोन्याबरोबर. सोन्या घातला. हां, ती बी बिनजोड मी बघितली. हां, ती बी बिनजोड बघितलं जातं वासरू काय पळतं. हां, आता किती गुलाल झालं कृष्णाचं? आता ती बिनजोडचा 1 केला, तिरीचा 1 केला. गट तर इतक्या ठिकाणी गट काढल्यात, गटाला मापत नाही. सीमेला कुठं तरी फडक्या व्हायचं. बर, फक्त बैल चांगली मिळाली नाहीत, चांगलं पहिलं नाही, बैलाला पुरता बैल नाही आजपर्यंत कुठला. तिरीचा तेवढा ते रुद्रच बैलाला बैल पुरला नाही. बैलपूरला की गुलाल? बैलपूरला की गुलालच असं आहे. बरं, आता काय करा, वासराची मला ओळख देण्याबरोबर दोन्ही मालकांची बी ओळख सांगा मला. त्या वासराचं नाव कृष्णा, हां, लालबाग म्हणतात. त्याचं मालक अभिषेक तावरे मोरगाव आणि शंतनू फरांदे मुरुम. हां, फलटण मुरुम का बारामती मुरुम? बारामती तालुक्यातला मुरुम. शंतनू शेठ फरांदे मुरुम. हां, त्यांचा हा दोघात बैल आहे. बैल म्हणजे खरंच म्हणजे नाव म्हणजे अख्ख्या मोरगावचं तर करणार. त्यांच्या चुलत्याचं कैलासवासी बाळासाहेब माधवराव तावरे पाटील, त्यांचं सुद्धा नाव ह्या बैलाने राखलं. बरं, त्या नावाकडं आपण आता जाऊ. पण आता हा खोंड किती दिवस झाला ह्यांच्याकडं? पण जवळ मला वाटतं 1 वर्ष झालं. म्हणजे बारका बच्चा असल्यापासून? पण आमच्या जवळच ते साकोर्ड्यातली शिर्के म्हणून होते. हां, सांगोलीच्या तिकडून खाली खोंड आणला होता. हां, ती आमचे मंगेश तावरे त्यांचे ती शिर्के जोडीदार होते. हां, ती म्हणले बाबा असं वासरू काय आम्हाला ऐकत नाही. म्हणजे
बघा म्हणले तुम्हाला घ्यायचं आहे. लगेच 2 मिनिटात जाऊन लगेच व्यवहार केला की वासरू घेतली. 2च रेसल काढल्या. वासरू रांकीलाच लागलं. दुसऱ्या रेसललाच वासरू उभं राहिलं. हिथं कुठलंही वासरू आला बैल आला तर काय आहे, दावण गुण महत्वाचा आहे. दावण गुण महत्वाचं. हं? हिथं आला की तो चर्चेत आलाच म्हणून समजायचं. एवढा वाभरा बैल मी म्हणजे जसं पहिला आम्ही एक बैल बघितला तर रतन शेटकडे यांच्याकडे पळायला जायचं त्या टायमाला. हां राजूगिरींचा एक बैल होता पक्षा म्हणून. बर म्हणजे आमचा चांगा ड्रायव्हर त्यांनीच बाळू पाटील यांनी भाऊंनी यांनी 2-4 जणांनी तो बैल घेतला. तर नंतर शेटला विकला ते. बर शेटला विकल्यानंतर म्हणजे तो आगाशिवनगरचा जहांगीर शेटचा एक आणला होता पक्षावर. हां असा शेम ह्याच्यासारखा इद्रा पण दोन्ही खांदीकडे पळायचं तसं वासरू म्हणजे की तसं वासरू आहे. त्या तोडीतलं वासरू म्हणजे त्या बैलानंतर आता ह्योच बैल आहे. आता सगळ्यात मैदानात जास्त इद्रा बैल असेल तर हाच. बर सगळ्या स्पीडच्या बाबतीत सुद्धा एवढं स्पीड कोणालाच नाही. बरं आता तुम्ही मगाशी बोलता बोलता स्वर्गीय बाळासाहेब पाटलांचं नाव घेतलं. त्यांचं नाव शरीर क्षेत्रात आहे मोठं आहे, परंतु आता त्या नावाला सुद्धा तर खरंच ते महत्त्व आहे. मी आतापर्यंत जेवढी मैदानं बघितली त्या मैदानात जर स्वर्गीय बाळासाहेब तावरे पाटील ह्या नावाने गाडी पळत असेल तर ती गाडी निश्चित गुलालात असते. बोलायलाच राहते. आशीर्वादच आहे त्या नावाला आम्हाला. हं. असे अनेक जणांच्या गाड्या आहेत. त्यातलं मी एक तुम्हाला नाव सांगतो. कुमारी सई विवेक मोडक, विवेक भाऊ आणि दादांचा बैजा. बाई तर शिफ्ट गाडी कंटिन्यू ह्याच नावाने पळते. ह्याच तर नावाने कंटिन्यू गोलाला आहे. पंडित दादाची विवेक भाऊंची गाडी ह्याच नावाने पळते. आणि गाडी त्या नावावर गुलालात राहायचीच पाहिजेची गाडी. हां तसं अनेक म्हणजे ह्यांच्या नावाली जी टी असेल तर ती गुलालातच गाडी आहे. गुलालातच राहते. म्हणजे ह्या नावालाच गुलाल आहे म्हणायचं. नावालाच गुलाल. नावाला गुलाल म्हणजे गावाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर केले. बिनजोड क्षेत्रात असेल कुठल्याही क्षेत्रात की आत्ता हे लाईव्ह चॅनल बिनल झाल्यात म्हणजे ह्या म्हणजे भाऊंकडे अशा सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात. असं वाटतं नाद आपला पूर्णपणे पूर्ण झालेला आहे नाद. तुम्ही बाळासाहेब भाऊंच्या बरोबर किती वर्षापासून होत? मी साधारणतः एक पहिलीपासून ह्या घराबरोबर माझं संबंध मी पहिली इयत्तेत होतो तेव्हापासून जे संबंध आहे. हां ती सहकारी मित्र आमचा बंडू तात्या डोले हां ही मी पहिल्यापासून चांगदेव नाना ड्रायव्हर रतन शेटची बी बैल असायची. बर मुंबईला पळायला गेलो तर त्यांच्याच दावणीला पळायचं होतं रतन शेटच्या. हां शेट नंतर आम्ही बऱ्याच जणांकडे मुंबईला सुद्धा पळायला गेलो. पंढरीनाथ शेट फडकेंकडे गेलो. गंगाराम शेटकडे बी पळायला गेलो तर एस के पाटील. बर त्यानंतर आम्ही मुंबईला पळायला जातो. मडवी शेट असेल. बरं जसं पाटलांचं नाव होतं पाटील असताना तर पाटलांच्या पश्चात आता तर ते नाव जपायचं काम आता हे पाटील घराणं करते. नाव पूर्णपणे आम्ही जपतोय. नाव टिकवण्याचा बी सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. सगळं कुटुंब एकोप्याने सगळं चाललंय. हाच लय सगळ्यात मोठा आनंद. आता कुटुंब सगळं एकत्र आहे. कुटुंब सगळं नाव करतंय पण त्या नावाची धुरा जपायचं काम म्हणजे खांद्यावरती धुरा कोणी घेतली? खांद्यावरती धुरा आता सध्या घेतली असेल तर अभिषेक तावरे पाटील असेल. हां त्याचं नाव म्हणजे आज चांगल्या प्रकारे आज महाराष्ट्रात हा तालुक्याचा सुद्धा उपाध्यक्ष आहे. चांगल्या प्रकारे नाव आहे त्याचं. त्याच पाठाबरोबर बाळासाहेब तावरे पाटलांचे चिरंजीव म्हणजे आमच्या भावांचे निखिल तावरे असेल, मंगेश तावरे असेल, बंटी असेल, सगळी मैदानात असतात. शिवाय ते त्यांचे दुसरे थोरले बंधू अंकुश ते बी मैदानात असतात. वरचीवर विचारपूस चर्चा असते. आता आबी बाकीच्याचं नियोजन बी करतो आणि स्वतःच्या बैलांचं बी नियोजन. तर आबीचं नियोजन कधी फेलच जात नाही. फेलच नाही जात. आता लय कशाला आमच्या गावाजवळ एक बैल येते ह्यांचा तांब्यांच्या शंभू. हा शंभूचं 4च पायऱ्या केले. 4ही मैदानात ती बैल बोलवत राहील. म्हणजे जसं भाऊंच्या नावाला स्टार आहे त्याचबरोबर आबीच्या नावाला बी स्टार आहे म्हणायचं. ते म्हणजे मैदानात पूर्णपणे फिरतो. बाबा ह्यो बैल चालन का आपल्याला, ह्यो बैल कुठल्या खांदी पळतो, काय पळतो, काय चालन, आणि त्याचे शब्द लोक बैल देतात. आपण आबीला बी पुढे घेऊ. आबी काय बोलायला असतात. नियोजनात खट आहेत. माणूस एक नंबर आहे. फक्त कॅमेऱ्याच्या समोर यायला लागतो. कॅमेऱ्याच्या समोर अजिबात कधीच. आता संदीप साहेब आता आपण आबीच्या नावाकडे आलो होतो पण कसं असतंय आधी नाद रक्तात लागतो. बरोबर आहे. तर ह्यांच्या घराण्यात नाद आहे. भाऊंचा नाद होता, भाऊंच्या वडिलांचा नाद होता, पिढ्याचा नाद आहे. तर हे जसं तावरे पाटलांचं नाव आहे
अशी नवीन मुलं आता हे निखिल शेठ आहे तिथं, आता काका आहेत पाठीमागं, हे धुरा जपतात, बरोबर आहे. तर भाऊंच्या काय आठवणी तुम्ही कशा सांगू शकता आम्हाला? आता टिटवी आपण पलीकडे असल्यामुळं ते तिथं आणलं नाही हे खोंड थांबणं म्हणून. भाऊंच्या आठवणी म्हणजे भाऊंनी असं रेकॉर्ड करून ठेवले, महाराष्ट्रात पहिल्यांदाच बोरखवडे फाटी बिनजोडचं मैदान भरलं. बरं. आणि साईजी नाना गारडे यांचं सुंदर होता. बरं. सुंदरन बलमाची गाडी होती की एकही मैदान फेल नाही त्या गाडीत. बरं. तो बैल कुठलं कशी कुठल्या खांदाला दोन्ही गारडीवर दोन्ही खांदी कडेने पाळणार. तर त्या बोरखवडे फाटीवर महाराष्ट्राचा बादशाह म्हणून जे आमच्याकडे ट्रॉफी सगळ्यात पहिल्यांदा बिनजोडचं मैदान महाराष्ट्रात भरलं. आता पण बी बिनजोड घेते, कुठं बी बिनजोडचं मैदान होते, पण गाठावलं जे पहिलं बिनजोडचं मैदान असेल तर त्या बोरखवडीवाल्यांचा मान आहे. साधारणतः किती वर्षापूर्वी? साधारणतः 2007 साली. 2007 म्हणजे 18 वर्ष झाली. 2007 साली तिथं जी गाडी पळली होती, जो सकाळपासून ते संध्याकाळच्या 7 वाजल्यापासून बिनजोडला नाव होतं. बरं. ती गाडी म्हणजे कोण धरतच नव्हती. आणि रेस झाली, शेवटी धरली. आवरवाडीवाल्यांचा बावले होता ना, विजय मेडिकलवाल्यांचा वासरू होता. बरं. रेस आम्ही बरेचशा अंतराण केली. आमची गाडी पळून येऊन स्टेजपाशी उभी राहिली तेव्हा ती गाडी आली. एवढं स्पीड ह्या गाडीला अंधारात होतं. दिवडचा बाळो ड्रायव्हर त्यांना सुद्धा माहिती, पहिली बिनजोड आम्ही केली. एवढं स्पीडच होतं बायला. हो ना. डोले पाटील, तुम्ही काय सांगताल मामा? बाळासाहेब पाटील भाऊंच्या विषयी आणि ह्या नादाविषयी काय सांगताल तुमच्या बैलाविषयी? नाही ना, पहिल्यापासून नाद राखताच होतं. त्याच्यामुळे ना भाऊच्याकडे बलमा, त्याच्यानंतर टिटवी, त्यांनी जी महाराष्ट्रातली नाव जे केलं त्याच्यामुळं सगळं हेच झालं ना, नावच राहिलं ना. त्याच्यानंतर मग अभिजित पाटील, त्याच्या मागं त्याचं नाव ठीक आहे. त्यावेळेच्या काय आठवणी काय सांगताल तुम्ही? वेळेच्या शर्यती आणि आत्ताची शर्यती ना जमीन फरक असतो. त्या वेळेच्या शर्यती ह्या सगळ्या वेळ शब्दावर ह्याच्यावर चालू जाते. आता तसं नाही. आज पायरा जर केला त्याला जर वायदू गॅस आली तर वायदूमुळं लगेच तो पायरा पाडून दुसरीकडे लगेच घेऊ होतो. त्याच्यामुळं आज ते चाललं किंवा थोडं ठीक नाही, तो फरक आहे, बरोबर आहे. पण भाऊंच्या नादाविषयी, भाऊंचं नियोजन, भाऊचं नियोजन कसं आहे, जसं की एकदा गाडी गेली मुलाला घेतल्याशिवाय घरीच यायचं. होय. गुलाला कारण त्याच्याबरोबर 1998 सालापासून 2012पर्यंत मी होतो. बरं. हां, त्यावेळेस बलमा पळत होता. बलमा एखादी आगतं बाहेर होता, त्याच्यामुळं गुलालच. गाडीत बसताना बैलाने उजवी टाकली गाडीत, ते आपल्याला गुलाला आला हे 100% आपलं जागेवर ठरायचं घरापासून बैल काढता. होय ना. हां, एवढं भाऊचा पहिल्यापासून गुण चांगलं आहे. भाऊचं म्हणजे शर्यतीमध्ये योगदानच दिलं. तसं चांगलं तसं सगळ्याला म्हणजे बाहेरच काम होतं. आतापर्यंत कोणाला हेच केलं नाही. नाराजी हा कधीच जातो. बैल एकदा गाडीत बसला की नाराजी हे राहिली नाही पाहिजे, पुढे राहिले नाही तरच ते म्हणजे इतकं परफेक्ट नियोजन होतं. परफेक्ट नियोजन. बरं. निश्चितच भाऊंचं जे नियोजन होतं ते परफेक्ट आहे. गाडीत बसलं की नाराजी हे झाली नाही पाहिजे, तर ती शेवटपर्यंत टिकतो. आनंद हा आनंदच राहिला. तसा गाडी टाकताना बैलाने उजवीत टाकून आज गेला की एखाद्या आनंदच घ्यायचा. पहिल्या काळात बक्षिसं कमी होती. आताच्या काळात आम्हाला झेंडा हा 1 नंबर केला की झेंडा लागायचा. झेंडा लागला आणि गाडीला बाजून आला की 1 नंबर केला हे कळायचं. झेंड्यासाठी माणूस पळत नाही. आपण काही 1 नंबर केला की झालं. झेंडा हा शर्यतीच्या ह्याच्यामधलं बक्षीस आहे प्रत्येकी पाहिजे. सगळ्यात महत्वाचा झेंडा 1 नंबर केल्यानंतर मिळणार. केला म्हणजे प्रत्येक आहे ना तो. प्रत्येक पाहिजे ना, ती पाहिजे प्रत्येक. पण ती आजकाल कोण घेताना दिसत नाही. आज मोहर पाळता 1 नंबर केला, 1 नंबर केला, ट्रॉफी घेतात घरी जातात. ह्या सगळं प्रत्येक बक्षिसाचा मिळते. प्रत्येक जे शर्यती झेंडा पाहिजे ना. पाहिजे. निश्चितच. तुमच्या जे बोलण्यात तथ्य आहे ना, म्हणजे हे नवीन पिढीनं ते जोपासलं पाहिजे. हा जोपासलं पाहिजे. आम्ही जोपासत होतो. 2012पर्यंत त्यानंतर बंदी झाली. बंदी उठल्यानंतर जायचो मध्ये पाहिजे. प्रत्येक शर्यतीचं झेंडा प्रत्येकच आहे ना. झेंडा टाकल्याशिवाय गाडी पळत नाही, बरोबर. हो, झेंडा पाहिजे, प्रत्येक पाहिजे. प्रत्येक पाहिजे, बरोबर. आपलं निश्चितच. आता बोलता बोलता स्वर्गीय बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव निखिल भाई आल्यात.
भैया नमस्ते. नमस्ते. आता विषय चालला होता आमचा कृष्णाविषयी बरोबर भाऊंच्याकडे गेलं जरा भाऊंच्या शर्यतीचा नाद आणि तो नाद आता तुम्ही आबीशी संपूर्ण तुमचं घराणं बाह्या सगळे पुढं नेत आहे. तर भाऊंच्या जुन्या आठवणी आणि आता तुम्ही शर्यत करताय ह्यामधील काय तुम्ही तफावत सांगाल? त्यांच्या वेळेस वेगळं होतं, आता वेगळं आहे जरा. हां पहिले माणसं म्हणजे त्यांच्यात पहिला शब्दाला किंमत होती ना, आता राहिली नाही ती किंमत. बरं. आता तो भाऊंना जोपासला किंवा भाऊंनी जी शिकवण दिली ह्या शिकवणीवर समजा तुम्ही चालताय, परंतु तुमच्या असं लक्षात आलं आहे का की भाऊंच्या जी शब्दाला यश होतं किंवा नावाला यश होतं ते यश पुढं आता चालू राहिले भाऊंच्या नावात? नावाला बी यश आहे. आमचं गणपतीचं गाव आहे मोरगावचं, त्याच नाव गाडी पळते आमची पहिल्यापासून हां मोरायच्या आणि भाऊंच्या दोघांच्या. त्या नावाला आम्ही जरी चिठ्ठी दुसऱ्याला दिली तरी गाडी फायनलला राहते तर राहतीच. असं ते नावाला यशच आहे आम्हाला. बरं. आता जसं त्या नावाला यश आहे तसं तुमच्या दावणीला बी यश आहे का? जाऊन आमच्या पहिल्यापासून यश आहे. म्हणजे आपण आम्हाला कळतंय असं आमच्या माझ्या जन्माच्या आधीपासून मग बैल पळतात आमच्या घरी. तेव्हापासून बैल 2-3 1 नंबर मध्येच बैल पळालेली. बरं. आता एक तुम्ही थोडीशी बैलाची तुम्हाला कळतात त्या बैलांची नावं सांगा. बालमा मला चांगला थोडा कळतो. टिटवी म्हणजे मी अशी समोरूनच बघितली. टिटवी उर्फ राजवीर. टिटवी युवराज. हां युवराज. हां त्या बैलाचं काय तो बैल आम्ही कोरेगाव तिथनं नांदगिरीतनं बैल घेतला होता. इथं साखरवाडीत बैल पळायला आलता. साखरवाडीत 7 सर्कलला मैदान होतं. हां तेव्हा तिथं बैल पळताना बालमा होता त्यावेळेस, पण बैलाचं वय झालं आपल्या. तेव्हा बैल घ्यायचा होता पण बालमाची गाडी मारली त्या बैलाने. हां टिटवीने आपल्याच बलमाची गाडी मारली त्या थोड्या. मारली होती. आणि मग ती बैल घ्यायचं ठरलं आम्हाला की 3 हिस्से बैल हातात धरून पळायचा. बरं. त्या हिशोब आम्ही बैल घेतला होता. मग आता युवराज उर्फ बलमा ह्याच्यानंतर परत दुसऱ्या कुठल्या बैला चर्चेत आलं तुमचं नावातून? शिव एक कृष्णा म्हणून आता कोण चांगला बोलतोय. हां एक मोठा ना द्यायचा सोडला. हां ते एक बैल आता बकासूर बरोबर पळाला बघा द्यायच्यात हां कोणदावड्यात. म्हणजे आता पालवे साहेबांच्या नावा पळतोय. हां पाले साहेबांना करार केला होता. हां ही 2 बैल चांगली पळतात आता. तो कोंडा अजून 1 वर्षभराने तर टॉपलाच पळणारा. वर्ष बी नाही 6 महिने. अजून तसं वयाने छोटा आहे. छोटा आहे. 2 दाती आत्ताशी. नाही, दात आदतला नसतात पण. पळावलाच नाही कोण. हां. दुसऱ्यातच आता जास्त पळावला मी. 4-5 मैदान दुसऱ्यात जाईल. त्यातले 2-3 मैदान तर राहिलाय फायनल. बरं. मला आता सांगा बैल त्या दिवशी गाडी पळून गेली पुढं, त्याच्यानंतर मग बैलाला काय इजा झाली? काय नाही त्याला लागले तरी काय 2-3 दिवसात नीट होतो. 3 किलोमीटर गाडी पळून गेली ती पुढं. आणि त्याला धरायचं कोणाचं बी काम नाही. मी म्हणणारे त्या बैलांनी गार केलेली. आमच्याकडे एवढी बैल झाली पण याच्या एवढा बैलच नाही इजरा. मालक नाही आणि कोण नाही, फक्त एक आमचे दीपक आहेत त्यांच्या हातावर बैल. त्यांना काय करत नाही, मारत बिरत नाही. बर. दीपक काका कंटिन्यू भरायला सोडायला असते त्यामुळे गाडीच त्यांची असते. हां म्हणजे घरात चुलतच आहेत आमचं. हां हां त्यांचीच गाडी असते त्यांच्याच हातावर. पहिलं युवराजची आणि बालमाची सुट्टी मेकर तीच आणि ह्याचं बी तीच आहे. होय का? हां हां चुलतच आहे नादात म्हणजे पहिल्यापासून तीच. भाऊच्या पासून बैलाला पहिले बी खुराक पाणी दूध बीज सगळं तीच बघणार. बरं. आणि आता बी लक्ष आहे? आता बी लक्ष आहे. दीपक काका आता नाहीत ते इथं. ती गाडी घेऊन गेले जरा बाहेर, हां त्यामुळे नाही जात. बरं. जर आता नवीन टीम थोडीशी बसवू आपण. मित्र हो, आपल्यासमोर आहेत दिनेश भोसले. दिनेश भोसले कोण? तर महाराष्ट्राचा लाडका सुट्टी मेकर सुजित भोसले यांचे थोरले बंधुराज, जे आज मोरगावच्या सगळ्या मैदानामध्ये नियोजनाची भूमिका, आयोजकाची भूमिका पार काढतात. नमस्ते दिनेश शेठ. नमस्कार राजा. आता काय झालं, ते दिवशी कृष्णा सुटून गेला फायनलला, म्हणजे फायनल झाल्यानंतर, आणि मग अंधार पडला ते आपल्याला मुलाखत घेता आली नाही. बरोबर आहे, म्हणून परत मी फिरून आता आलो आहे. तर मला थोडंसं आधी कृष्णाविषयी सांगा आणि संपूर्ण हे पाटलांच्या टीमविषयी, नियोजनाविषयी सांगा. आता मी पाटील होतं तेव्हा ही सगळी बारकी होती त्यावेळेस. बरं. पाटलांच्या मी पाटलांबरोबरच असायचो. दीपक काका, मी, आमचा सुजित भोसले, मग आमचा बंधुराज असायचा लवट्यांचा मुंगळा पळायचा त्यांच्याबरोबर. बरं. आणि मी असायचो पाटलांच्या येवऱ्याबरोबर. हां नाही का. आणि जिथं म्हणजे आम्ही जाईन मला कळतो तेव्हा म्हणजे ती चिटवी येवऱ्या हां तेव्हा पळायचा. आम्ही जिथं जाईन ना
तिथं एक दिवस खाडा नाही आमचा. रोज म्हणजे 2 दिवसाला बैल पळाला की गुलाल बर नाही का. एवढं म्हणजे बैल पळायचा. त्याच्या आधी पाटलांकडं बालमा म्हणून पळायचा. परत आता टिटवी पळती. हा कृष्णा तर आता तुम्ही बघताय. त्या दिवशी सगळं बक्षीस वाटून झालं तरी गाडी गावली नाही. म्हणजे इतका बैल पळतोय. फक्त थोडासा इजरापणा आहे. ते फक्त 2च माणसांना हातावय एवढं बैलाचं आहे. बैल 1 नंबरमध्ये पळतोय. त्या दिवशी बिनजोडला बी सोन्याबरोबर पळाला जगदीश बापूंच्या बापू आंबेकरांच्या. तिथं बिनजोड केली चांगली मोठी. परत आता काल बी म्हणजे एवढ्या महाराष्ट्रात टॉपच्या गाड्या आल्या होत्या जोगवडीच्या मैदानात. तिथं बैल फायनलला राहिला. सेमी पण चांगला टॉपचा काढला तिथं. एवढे महाराष्ट्रातले टॉपचे नंदी येऊन त्यामध्ये फायनल राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा आपल्याला बी कळतं ना आपलं बैल कुठं पोहोचतो आणि काय पोहोचतंय. उगं घालायचं कुणाच्या गाठात आणि तिथं राहायचं आणि ती मग ती नाही ना घेऊ मग आपल्याला बी कळतंय ना. त्या दिवशी जर आतनं असतं ना एक 2-3 नंबर 3 नंबरला तरी 2-3 नंबरला गाडी आली असते. वेगळं चित्र असतं म्हणजे. वेगळंच काहीतरी गावलं असतं बघायला. गाडीच पळत होती त्या दिवशी. त्या दिवशी वासरू आम्ही कडणी आणलं फायनलला. आणि तो बैल आतनं आणला. 1 नंबर नसावं गाडी लागली होती फायनलला. एक नंबर सोडून 1-2-3 मध्ये असते ना तर काहीतरी कळालं असतं नाही का. म्हणजे आपण कुठं पळतोय महाराष्ट्रात. पण ते तुम्हाला त्याच्यात हुमक माहितीच आहे ना. हे मैदान राहिलं पुढच्या मैदानात आहेच ना. आता इथून पुढे तर त्याचं सगळं टॉप मध्येच नियोजन होणार नाही का. मोठ्या मोठ्या पायऱ्यातच पाळणार तो नाही. आता पण आपलं एक 6 तारखेला मैदान आहे. आता परत आमच्या पाटलांच्या पुण्यस्मरणानिमित्त परत 24ला आम्ही घेतलंय 3रं पर्व. त्या मैदानात सुद्धा पळताना दोन्ही मैदान पळताना दिसणार आणि टॉपच्या नंदीमध्ये दिसणार तो. टॉपच्या टॉपच्या ह्या 2 मैदानाबरोबर जे आपल्या आसपास मैदान होतील 5-50 किलोमीटर मध्ये तर त्यामध्ये टॉपच्याच नंदी दिसणार. आंबरापूर अंगापूर ह्या फाटीवर सुद्धा त्याला पळवलेला आहे. तिकडे सुद्धा बैल जाऊन राहिलेला आहे. बर असं आणि टॉप मध्ये पळताना दिसत. टॉप मध्ये आणि इथून पुढे तर ते टॉप मध्येच पळताना दिसत. इथून मागे बी टॉप मध्येच पळावलाय आणि इथून पुढे पण टॉप मध्येच पळताना दिसणार. बर जसं आता युवराज उर्फ टिटवीनं नाव केलं पाटलांचं त्याच्यानंतर नंद्याने नाव केलं आणि आता कृष्णा चर्चेत आलाय. तो 100%च नाव करतोय आणि करत राहणार. आता तुम्हाला त्या टिटवीचं आमच्या सांगतो. पाटील आम्ही होतो. आम्ही घरनं आमच्या ताईंकडनं पाटलांच्या मिसेस मस्तपैकी डबा घेऊन जाणार. बर बंदीचा काळ होता थोडासा. बाबा जगताप आपले सासवडचे ते मैदानं घ्यायची. बर त्या टायमाला आहे ना एकही मैदान असं नव्हतं की तिथं जाईन तिथं टिटवी मुंगळा 1-2 एक दिवस युवराजने 1 नंबर करायचा. दुसऱ्या मैदानाला ह्या मुंगळ्याने करायचा. आणि पायरा असायचं बाबाच. बाबा दुसरं बैल घालतच नव्हतं. आणि जर युवराज मुंगळा असलं की युवराज मुंगळा 1च नंबर करायचा. खालनं सगळ्यांना 2-2 टांग. बाबा जगताप म्हणायचं आयला तुम्ही ह्या बैलांना खायला काय घालता पाटील. त्या टायमाला पाटील मी पाटलांचे जोडीदार एक आपल्या सुप्याचे काय नाव खैरे नितीन दादा खैरे त्यांचा भारत एक टॉपला पळायचा. तो बैल असा तळातनच जायचा नाही का. भारत चिन्ह टिटवीची बी आमच्या गाडी 1 नंबर पळायची. परत गाडीचा सुंदर ह्या गाड्या लई टॉप मध्ये पळाल्या आमच्या पाटलांबरोबर आम्ही असायचो त्या टायमाला. बर त्यावेळेस किती मैदान पायरा राहायचा. त्यावेळेस आहे ना गाडीच फुटत नसायची. तुम्हाला सांगतो जर पळाली ना तर ती गाडी कमीत कमी वर्ष फुटत नसायची. तीच गाडी पळायची. गार्डीचा सुंदर आणि युवऱ्याची गाडी ती एक लय पळाली तुम्हाला सांगतो. परत नंतर बंदीच्या काळात युवऱ्या गावला आमचा. परत युवऱ्या आणि फौजीच्या पाखरेची गाडी ती तर कुणालाच मिळली नाही. तिथं ज्या वेळेस बंदीत एवढी मैदानं घेतली ते फौजीचा पाखरेन टिटवी लय त्याच्यावर लय कुरगुड्या झाल्या त्या गाडीवर. पार मुंबईवरनं बैल उतरावली टॉपची पार कन्हैया ही ती गाडी मारायला. पण ती गाडी काय कुणाला मिळली नाही. एवढ्याची पाखरेची फौजीच्या पाखरेची गाडी पळायची. बरं आता पूर्वीचं पैरं जसं वर्ष टिकायचं मग आताच पैरं काही इतक्या दिवस टिकत नाही. आता माझ्या माहितीनुसार काय झालंय माहिती आहे का थोडंसं तात्या थोडंसं वायदीचा विषय आलेला आहे नाही का. त्यामुळं माणूस काय करते पुरी वायदी आली की दिला दुसऱ्याला हे चाललेलं आहे. म्हणून म्हणजे माझ्या थोडंसं गणितात नाही येतंय ते मी सांगतो. मग बाकीचं काय का टिकत नाही हे काही सांगू शकत नाही. पण वायदीमुळे थोडंसं होतंय ते नियोजन. प्रत्येकालाच वाटतंय माझा बैल पळतोय आता. त्यामुळे ती काय म्हणते आता
एखाद दिवस बेडप्याच असतं, एखादा नदी कमी जास्त पाळणारच आहे ना. हां लोकांना वाटतात ह्याला वाढून पळाला म्हणजे माझा त्याच्यावरच पडत. हां हां त्यामुळे ती बाईला जर तिथं हुकत्यात पैर ठिकाणात एखाद दिवस इकडे तिकडे चालतं, पण ते लोकांना कळानाच. बरं प्रत्येकाला माझा बैल जास्त पळतोय वाटतं की त्याला वाटते ना मला लगेच बक्कासूर मिळावं, मथुर मिळावं, चांगली चांगली बैल मिळावं. आपलं बैल बी त्या लेवलला पळतोय ते कळलं पाहिजे ना लोकांना. आपली त्याच्यावरच गाडी चांगली पळती म्हणलं त्याच्यावरच हाणली पाहिजे ना. हां ते लोकांना नुसतं लागलंय की हा जो एवढा पळतो म्हणजे त्याच्यावरच पळायचं, बरं 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 दुसऱ्या बरं नकोच म्हणतात. बरं पण त्याच्याबरोबर गाडी तुमची चांगली पळती ती कळा ना. हां बरोबर आहे. बरं तुम्ही नियोजनाचा विषय काढला म्हणून आता दिनेश तुम्हाला मुद्दाम विचारतो. आता आबी पाटील आपलं नियोजन करतात, त्यांच्या स्वतःच्या बैलाचे इतरच बैलांचं करतात, तर ते नियोजन कसं वाटतं तुम्हाला? आता तुम्हाला सांगतो आबीबाईचं नियोजन म्हणजे आहे ना, आता ते तालुका संघटनेवरती पण आहे, म्हणजे त्याचा ती गर्व तर नाहीच संघटनेवरती आहे याचा. पण काय होतं गाय कुणाला बैल मागाय गेलं का नाही, म्हणजे आबीबाईचं काय होतंय एखाद्याला मागाय गेलं की त्याला वाटतं आपण कमिटीवरती आहे, मग एखाद्या समोरच्यावर थोडासा दबाव पडतोय त्याला, मग नाही का ही कमिटीवरती आहे म्हणून आबीबाई काय गाय लय लोकांना बैल मागाय जात नाही. बरं आणि जी काय नियोजनात आहेत म्हणजे समजा मी असेल, सुजित असेल आणि काय चिटू असेल, हानू असेल, बाबा ह्यांना बाबा म्हणतो की बाबा आबीबाई म्हणतात की तुम्ही हा बैल घालून द्या, तो बैल घालून द्या. कारण काय होतंय पदावा असल्यामुळं त्या लोकांना काय वाटतं की आपल्याला बैल मागितल्यावर नाही म्हणायचं धडा चालत नाही, आणि हे काय तसं म्हणजे कुणाला मागत नाहीत. त्याने मी विचारण्याचा तुम्हाला उद्देश काय की आबी काय कॅमेऱ्याच्या समोर येत नाहीत आणि ते लाजतात, कधीच येत नाही. म्हणून मी त्यांच्या नियोजनाविषयी तुम्हाला विचारतोय. यांचं नियोजन हो का आता जे काय आहे ना ह्याचं नियोजन म्हणजे त्यांच्याकडनंच होतंय, नाही असं नाही, परंतु म्हणजे टॉप मध्येच होतंय, असं काय कच्चा पायरा होत नाही. बर आता विचारायचा उद्देश काय की पाटलांचं जसं नाव आहे तसं आता अभिनेते धुरा सांभाळे आबीच्या पाठीमागे सगळी पोर आहेत. हां पूर्ण आमच्या आम्ही हो का ज्यावेळेस आमचं भाऊ होतं बाळासाहेब तावरे पाटील त्यावेळेस बी म्हणजे भाऊबरच होतो, आणि आत्ता बी निखिलबाई असेल, आबीबाई असेल, आमचा बंटीबाई असेल ह्यांच्या बरोबरच आहे, आणि तीच आमची टीम आहे. हा सुद्धा असायचा त्यावेळेस भाऊबर. म्हणजे आम्ही जे आहे ना ते अजून सगळं संबंध चांगले ठेवलेलं येतं, आणि कधी कुणाचा वाद नाही, भांडण नाही, तांटा नाही आमच्यात, सगळं तिथल्या तिथं, आणि नियोजन सगळं व्यवस्थित असतं नाही का. माझा विचारण्याचा उद्देश काय की जे भाऊंच्याकडे गुण होतं नियोजनाचं, माणसं टिकवायचं, तर ते गुण आज आबीकडे आहेत का? 100% आहेत ना, 100%. म्हणून तर आम्ही आज इथं आहे ना, नाहीतर मग आलोच नसतो ना. जर गुरमाटपणा केला असता, रगीलपणा केला असता, ए बाबा आबीबाई तपलं तू व्हायला आम्ही व्हायला, काय म्हणजे कोण कोणाची चूल चालवा येत नाही. बरोबर आहे, बरोबर बरोबर. हा डायरेक्ट मी म्हणलं असतं बाबा आबीबाया तुझा मार्ग यागळा, निखिलबाया तुझा मार्ग यागळा. पण ही पोरं हायत का हायत एकमेकांच्या आमच्या सुखदुःखात असतात. आत्ताच लय सांगत नाही, म्हणजे खरं ती सांगायला आता तुम्ही यायच्या आधी मला 1 तास 1.5 तास आबीबाईचा फोन येत होता, ये बाबा ये बाबा, नाही का. हेच संगती येतं माणसाच्या, दुसरं काय संगती येत नाही. आबीचं वय लहान आहे पण निर्णय क्षमता लय मोठी आहे, अनुभव मोठा आहे चांगला. आता तुम्हाला सांगतो काल बी आबीबाईंना आम्ही संगत बसलो होतो, त्या टायमाला बी अजित नलावडेचा फोन आलता आबीबाईला. त्या आईला आमच्या मिसेस बरोबर, त्यांची मिसेस पोलीस आहे, तर आमच्या मिसेस बरोबर एक त्यांची मैत्रीण आहे ती पण पोलीस आहे, तिला एक स्थळ बघा, आम्हाला माळी समाजाचा मुलगा पाहिजे. म्हणजे आता आबीबाईंना लग्न जमावण्यासाठी सुद्धा फोन येत असतात. बरोबर, म्हणजे अनुभव मोठा आहे असं नाही, अनुभव मोठा आहे, वय जरी लहान असलं तरी. आणि ह्या क्षेत्रात अनुभव, संयम हा खूप महत्वाचा असतो नाही. आणि त्यांच्याकडे माणसं जोडण्याची कला कशी आहे? माणसं म्हणजे ते तोंड गोड असलं का नाही माणसं आपोआप जोडली जातात ना. तोंडात साखरच आहे ना बाबाच्या, आणि जिथं भूमिका घ्यायची तिथं ठाम भूमिका घेणार. मग तेवढा कडक बी तितकाच आहे, जेवढा मवाळ आहे ना तितका कडक बी तेव्हा तितकाच आहे ना. आम्हाला माहिती, आम्ही सुद्धा मैदानात आता त्याचं समजा एखादं आम्ही नियोजन जरी केलं आणि लगेच आमच्या बी मैदानात एखाद्या दिवशी फिरतो की, पण परत दुसऱ्या दिवशी आयला दिनेश भैया किंवा सुद्धा मला दिनेश भैयाच म्हणणार, आयला माझं ही थोडंसं असं चुकलं. म्हणजे समंजसपणाची बी तेवढीच, म्हणजे लगेच शांत व्हायची बी भूमिका त्याच्याजवळ आहे. म्हणून आम्ही भाऊच्या पाठीमागं ह्यांच्याबरोबर आहे. आणि शिवाय जे वयाने मोठे आहेत त्यांना काका मामा सारखं मामा सारखं त्याच्या शब्द तोंडात ते मामा सारखा, ए मामा इकडे मामा तिकडे, एवढंच. आणि भाऊची पण मला ह्याच्यात आणि त्याच्यात ती भाऊच दिसते, म्हणून मी ह्यांच्याबरोबर आहे. नाहीतर मला म्हणजे थांबायची काही हीच नाही का. प्रत्येकाला प्रत्येकाचं धंदा असतात, काय असतात, पण भाऊच्या पाठीमागे ह्यांनी मी एक सांगतो सगळे टिकून धरले जिथल्या तिथं आहे.
बरं, भोसले सरकार आता मला सांगा, आपण अभिविषयी बोलत होतो, परंतु ही जी तुमची आता सगळी टीम आहे, कारण लोक येतात जातात, टीम बदलत राहते, पण काही लोक खंबीर असतात, म्हणजे टीममध्ये कायमस्वरूपी. तसं आता ह्यात नियोजन प्लस मायनस होत असेल तुमचं, बरोबर आहे? तरी ही पूर्वीची मुलं आहेत का तुमच्याबरोबर, म्हणजे लोक सगळी पूर्वीचे आता होता हे संदीप दादा, हा सुद्धा आमच्या बरोबर म्हणजे भाव असताना बारीकच होता पण असायचा त्यावेळी. भाव असताना हा होता, यांचं वडील असायचं, आमचं वडील सुद्धा भाऊ बरं असायचं, म्हणजे नाही का त्यावेळी 407 मध्ये बैल जायची आणि एका दिवशी दोन गुलाल करायची. म्हणजे आज समजा एक सकाळचं मैदान एक संध्याकाळचं मैदान, सकाळचं एक दुपारपर्यंत करून आली की परत संध्याकाळी दुसरा 1 नंबर करून यायची, असं गाराड्यासारख्या ठिकाणी परत जाऊन 1 नंबर करून यायची. एका दिवशी 2 मैदान व्हायची, म्हणजे आणि बैल राहायची बी, पळायची बी. टीम लय मोठी, गावातली पोरं आहेत सगळी, दोंडची आहेत, आपले पंचकृषी मोरगाव जेवढी पोरं आहेत ना सगळे बैला मागं असतात आपले, म्हणजे आपल्याला खांद्याला खांदा लावून सहकार्य करणारे पोरं आहेत सगळ्याच बाबतीत. बरं, आता जरी सकाळ उदाहरणार्थ सगळ्याची नावं नाही घेऊ शकला, नावं नाही, तर तुम्ही टीम टीमचं एक कुठल्या शब्दात आभार मानचाल किंवा यांचा आभार मानायचं म्हणजे ती घरातलीच आहेत, त्यांना आभार मान म्हणजे आपलं जे काय करते ना सगळी पोरच करते. त्यामुळे शर्यत ग्रुप आहे मोरगावचा, म्हणजे बाकी सगळे मोरगाव पंचकृषीतली जेवढी पोरं आहेत, दोंडाची आहेत, मासरवाडीतली पोरं आहेत, लय पोरं आहेत, तरुलीच आहे, तरुली त्यांच्या गावातलीच कमीत कमी 5-50 पोरं असते, एवढे पोरं आहेत मागे. आता हे आपल्याला म्हणायचं फक्त इथं तरुली, म्हणजे आता आपल्याला गाव माहिती आहे, पण अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मोरगाव हेच नाव आहे. आता मासाळवाडीत आहेत ना 4 खोंड आहेत नाही का, चांगली 1 नंबर मध्ये येतं, म्हणजे ते प्रवीण तांबे असेल, मनोहर तांबे असेल, परत तो भैया तांबे एक आहे, म्हणजे असे बरेच जणांची, अजित शेठ तांबे, ह्यांना सगळ्यांना आहे ना खोंड घेऊन द्यायला अभिबाई आहे आणि त्यांचा सगळ्यांना पायरं करून द्यायला बी अभिबाई आहे. म्हणजे ती पण तेवढीच मानतात ना, अभिबाईला असेल मला असेल, म्हणजे आम्हाला तेवढी मानतात ती पोरं ती. आणि त्या पंचकृषीत म्हणजे सगळ्यांना घेऊन जाणारा एक वेळ माणूस तर अभिबाई, कारण त्यांना खोंड घेऊन देण्यापासून त्यांचं पायरं सुद्धा, आता नवीन खोंड असल्यावर त्यांना कोण पायरं देणं सांगा, तरी सुद्धा त्यांचं नियोजन अभिबाईकडे असते. मग एवढा दिलदार मनाचा राजा माणूस असेल तर मग ह्या क्षेत्रात मग त्यांनी हेच कमावलं म्हणायचं ना भाऊच्या पाठीमागे. बरोबर. बरं, आता थोडंसं तुम्ही जुन्या आठवणी सांगितल्या, पाटलांच्या घराविषयी सांगितलं, आबीविषयी सांगितलं, निखिल भाईविषयी सांगितलं, तर आता मी परत कृष्णाकडे येतो. आता कृष्णाविषयी परत मला सांगा की कृष्णाचं भवितव्य कसं आहे? आता कृष्णाचं सांगायचं झालं ना तात्या, त्याचा जो पळ आहे का नाही, तो पळ आत्ता आहे ना, म्हणजे मांगडे तात्याचा सुंदरची पळायचा का नाही पाहिला, म्हणजे आता बी पळतोय तो, त्या पद्धतीने बैल पळत असतो ह्यो नाही का. म्हणजे आता वासरूच आहे, पण ज्या टायमाला फार्मात येईन ना, म्हणजे आता फार्मातच आहे, पण तब्येत जरा अशी स्ट्रॉंग होईल ना, त्या टायमाला तो मांगडे जात्याचा जेवढा सुंदर पळतोय ना, त्या पद्धतीने महाराष्ट्रात नाव करणार. हा, तो गाडी वाचल्यावर गाडीच देणार नाही कुणाला. त्या दिवशी सुद्धा आहे ना बिनजोडला सोन्या घातला होता जगदीश बाप्पूंचा, त्या टायमाला सगळ्यात मागं गाडी पळत होती. निकालात दोन्ही बैलांनी ह्यांनी आतनं ओढून गाडी लावली, त्या शर्यतीला आम्ही लाईव्ह बघायला होतो. त्या दिवशी मग मी तुम्हाला सांगितलं ना, त्या दिवशी 1 तास आतनं गाडी आहे, तरी आम्ही 1-2-3 नंबरात कुठेतरी खेळलो असतो. कडनी गाडी गेल्यामुळं एक थोडंसं मला वाटतं 5 नंबर झाला त्या टायमाला, असं झालं. त्याचं भवितव्य खूप मोठं आहे, म्हणजे नाही का, तो नाव करणार का तर करणार. आता मला असं कळलं की आता ते दिनूभाऊ असतील, तुम्ही असता, सुजित असताल, म्हणजे सुट्टीच्या नियोजनात सगळेच असताय तुम्ही, बरोबर आहे. पण शे पाटलांच्या पासून जी मुलं आहेत, म्हणजे सगळ्या व्यक्ती आज मुलांची मोठी माणसं झाल्यात, तरी ती कंटिन्यू तिथं सुट्टीला असते सगळी. हो का, ज्या टायमाला आहे ना, म्हणजे अभिभाई याचा बैल असेल ना, तर म्हणजे कृष्णा ज्या गटात किंवा सेमीत असेल ना, त्या टायमाला मोरगावचा एकही पोरगा दुसरा बैल सोडताना दिसणार नाही, किती बी काय असू द्या नाही. तुम्ही बघा इथून मागच्या सगळ्या चेक करा, लाईव्हला व्हिडिओ चेक करा. म्हणजे आमचे जे काय शर्यत ग्रुप मोरगाव आहे ना, त्यात एकी पण आहे. आणि पाटलांचं म्हणलं म्हणजे अभिबाई असेल, निखिल भाई असेल, तिथं काय त्यांच्या पुढं बी जात नाही कोण नाही का, म्हणजे ह्या दोघांच्या बी नाही, आणि तेवढी एकी असल्यामुळं जात नाही, बाकी काय नाही.
आता आपण जराशी मुलाखतीच्या शेवटाकडे आलो आहे, पण जाता जाता पुन्हा थोडंसं एक राऊंड म्हणून तर आता संघटना आपली थांबली थोडेसे काही इतर कारणामुळे, बरोबर आहे. तर संघटना ॲक्टिव्ह पाहिजे म्हणजे निर्णयात कंटिन्यू मैदानात, हे असं वाटतंय का तुम्हाला? अहो 100% पाहिजे ना. जो जेव्हापासून ही अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल महाराष्ट्र राज्य, परत आमची बारामती तालुका बारामती संघटना तालुका असेल, म्हणजे ही ज्या वेळेसपासून आहे ना संघटना कार्यरत झाली त्यावेळेसपासून बैलगाडी क्षेत्रात इतका मोठा बदल झालाय का नाही की क्षेत्र म्हणजे हे टॉपला गेले. आता ह्यात एक आपलं क्रिकेट कसं आहे, क्रिकेट म्हणजे ते आपलं त्याला सरकारचं हे ग्रेड आहे, त्याच पद्धतीने आता काही दिवसात बैलगाडी शर्यतीला सरकार मान्यता प्राप्त बैलगाडा शर्यती भरल्या जातील नाही का. गव्हर्नमेंट सुद्धा भरवल, कारण विलास पैलवान असतील, त्याचबरोबर आमची आता बारामती तालुका संघटना आबा मधने असतील, तुम्हाला सांगतो मनोज आबा जगताप, आमचा अभिभैया, शेवाळे आबा अखिल भारतीय बैलगाडी संघटना अध्यक्ष, ह्यांनी म्हणजे हे क्षेत्र आहे ना म्हणजे टॉपला नेऊन ठेवलंय आता. आणि संघटना असणं ही तात्या काळाची गरज आहे. म्हणजे तुम्ही बघा ना बदल किती झालाय, सुट्टीला किती बदल झालाय. नाहीतर जो सुट्टीचा म्हणतात ना चप्पल चित्ता, तो सुट्टीला पुढे गेला की झेंडा पाडला की तेवच जायचा. आता तसं पाय जरी पुढे आला तरी गाडी बाद. म्हणजे ही संघटनेने सगळं काही नियमावली घालून दिली ना, त्यामुळे ही क्षेत्र जरा जाग्यावर म्हणजे चांगल्या पद्धतीने खेळतंय. नाहीतर आतापर्यंत आहे ना ही नायनाट झाला असता, ह्या बंद झाल्या असत्या, परत बंदी आली असती नाही का ह्या बैलगाडी क्षेत्रावर. त्यामुळं संघटना ही पाहिजेच, महत्वाचं आहे, महत्वाची. म्हणजे बैलगाडी क्षेत्राचा संघटना हा अविभाज्य घटक आहे. एक म्हणजे आपल्या कुटुंबात आपण म्हणतो ना पती आणि पत्नी ते संसाराची दोन चाकं असतात, त्याच पद्धतीने ही संघटना ही पुढचं चाक आहे आणि आपण बैलगाडी मालक ही पाठीमागचं चाक आहे. ही धरून चाललं पाहिजे आणि संघटना ही काळाची गरज आहे. संघटना ही पाहिजेच, संघटनेने थांबलं नाही पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या बैल मालकांची साथ पाहिजे. बैल मालकांनी साथ 100% दिली पाहिजे. ही काय बोगस मैदान वगैरे होतात का नाही, त्या मैदानाला गेलं नाही पाहिजे ना बैलगाडी मालकांनी. आज म्हणजे विलास पैलवान असते राव, त्या माणसाला काय 1 रुपया कोण देतंय का काय घेतंय, मानधन आहे का काय. समजा युट्यूबर असतील, समालोचक असतील, तुम्हाला सांगतो ही बाकीची नंबर टेकर असतील, सगळी पैसे घेऊन येतात. म्हणजे सगळ्यांना बरोबर दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी येतात. तो माणूस तुमचा कुणाचा आजपर्यंत सांगा कोणी रुपया घेतलाय का. तो माणूस वाईवरनं मोरगावचं मैदान असेल तर येतोय. त्या माणसाला डिझेलला आता आमच्याकडे गाड्या आहेत 3000 जात असतील, कामधंदा सोडून यायचं. म्हणजे त्या माणसाला त्यात काय फायदा आहे का. पण ती एका दोरीत चालवलंय, त्या माणसाला कुठेतरी वाटतंय हा नाद परंपरेनुसार आलेला आहे, आपल्या पूर्वजांनी जो आणलाय तो पुढे टिकला पाहिजे. म्हणूनच त्या माणसाची असेल, आबाची असेल, सगळे शेवाळ्या. म्हणजे आज संघटना ही शर्यत क्षेत्र जपण्या म्हणजे टिकायसाठी काम करते. बाकी दुसरा त्याच्या मागचा हेतूच नाही ना काय. तुम्ही सांगा आबांनी एवढा पैसा लावला की जिकायला हे करायला, त्या माणसाने काय कुठं स्वार्थ ठेवला का, त्या माणसाला कुठं पाकिट चालू आहे मैदानात गेले आहो का, आपल्या ह्यांना चालू आहे का, आमच्या बारामती तालुका संघटनेला चालू आहे, कुणालाच नाही. फक्त ही लोक जी आदाबतात ना ही फक्त शर्यत क्षेत्र टिकून राहिलं पाहिजे म्हणूनच आदाबतात. दुसरा ह्यात काहीच कुणाचा स्वार्थ नाही. सगळा स्वार्थ बैलगाडी मालकांचाच आहे आणि ही बैलगाडी मालकांसाठीच ही लोक करतात. कारण ह्यांना पहिल्यापासून एक पूर्वजांनी जी काय आणलंय ती पुढं चालू राहावं ही त्यांना मनापासून वाटतं, म्हणून ते करतायत. आणि ह्याला आपल्या बैलगाडी मालकाची साथ पाहिजे. 100% पाहिजे. निश्चितच भोसले सरकार तुम्ही चांगलं सांगितलं. आणि त्याचबरोबर आपण कृष्णाविषयी, पाटलांच्या विषयी, संपूर्ण टीमविषयी माहिती सांगितली. ह्याची कृष्णाचं भवितव्य मोठे आहे आणि तुमच्या संपूर्ण टीमचं भवितव्य मोठं आहे. त्याचबरोबर ह्या शर्यत क्षेत्रात अशी परंपरा जपणारी लोक पाहिजेत. 100% पाहिजे. आणि ह्या लोकांसाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील की ह्या लोक अशी कार्यरत पाहिजे. आणि बऱ्याच वेळा आपण ह्याच्याविषयी चर्चा केली आता आपण. आणि ह्या चर्चेवर आता आपण इथं थांबूया.
आणि तुम्ही जी थोडासा वेळ दिला ह्याच्याबद्दल बी मी आभारी आहे. आणि आम्ही वेळ देणं काहीच नाही. आज संघटनेवरती काम करणारी माणसं किती मोठा वेळ खर्च करतात राव. आम्ही आता इथं 2 किलोमीटरवरनं आलो आणि तुम्हाला वेळ दिला म्हणजे असं काय नाहीये, परंतु हे संघटनेचं किती मोठं कार्य आहे बघा ना तुम्ही. आणि ह्या कार्याला आपल्या सर्वांचा हातभार लाभो ही एक माझ्याकडून इच्छा असेल. 100%. आणि आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.